Hello friends and welcome to the channel. Today we will learn the poem for 10th class. You Start Dying Slowly, written by Spanish poet Pablo Neruda. He was awarded with the Nobel Prize for Literature in 1917. In the beginning we must know central idea of the poem. The poem is about the beauty and the importance of life. He advises the readers to live a better, more satisfying life. He shows the readers how to live their life beautifully, experiencing new things. It encourages readers on how to chase their dreams. If we are afraid and do not pursue our thoughts, our reproductions can become meaningless, and it is as good as a dying. We get attracted to loneliness and negativity. The poet shows the difference between living and existing. He says that the life becomes meaningful when we are accepting new challenges and new things. If we lose our self-esteem and lead a boring life, we will start dying, not from outside but surely from inside or from within. मित्रांनो, सुरुवातीला या कवितेची मध्यवर्ती संकल्पना जाणून घेऊया. या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला आयुष्याचं सौंदर्य आणि आयुष्याचं महत्त्व काय आहे हे अधोरेखित करतो. या कवितेतून कवी आपल्याला सांगू इच्छितो की एक चांगलं आयुष्य आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी काय आवश्यक आहे. कवी वाचकांना सांगतो की आपल्याला जर एक सुंदर आयुष्य जगायचं असेल तर आपण नवनवीन अनुभव घ्यायला हवेत. तो वाचकांना प्रेरित करतो की त्यांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करावा. जर आपण घाबरलेले असू आणि आपण आपल्या विचारांचा, स्वप्नांचा पाठलाग करत नसू तर आपलं आयुष्य हे निष्फळ आहे, निरर्थक आहे, जणू काही एखाद्या मृतपाय व्यक्तीसारखं आहे असं तो सांगतो. द पोयम इज रिटन इन फ्री वर्स अँड डझंट हॅव एनी पर्टिक्युलर राईम स्कीम. देर इज द यूज ऑफ मेटाफर्स. इट शोज द रीडर्स हाऊ टू लिव्ह देअर लाईफ ग्रेसफुली, एक्सपिरियन्सिंग न्यू थिंग्स. इट ॲडवाइसेस रीडर्स ऑन हाऊ टू चेज ड्रीम्स. या कवितेला कुठलीही राईम स्कीम नाही, ती मुक्त छंद प्रकारामध्ये लिहिलेली आहे. या कवितेतील मेटाफर्स या अलंकाराचा वापर या कवितेच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. ही कविता वाचकांना आयुष्य सन्मानाने आणि अनुभव संपन्न कसं जगायचं याबद्दल मार्गदर्शन करते. चला तर मग ही कविता स्टॅन्झा वाईज शिकूया. स्टॅन्झा फर्स्ट. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Here in the first stanza, the poet advises us to travel to different places and gain new experiences. He says so because according to him life is so small and it is difficult to get all experiences in life, so one should fully live his life. He also advises us to keep reading in life to experience the unseen. He also warns against listening to the sounds or the music of life, like the noise, sounds, the moves of life, nature, or experience different types of experiences. The poet advises to listen to our inner self, what our heart desires. He says not to get attracted to silence or negativity. The one who can read the sounds of silence can conquer everything in life. We won't be encouraged until and unless we appreciate ourselves for our work. If we don't do all this, then we start getting attracted to negativity. मित्रांनो, पहिल्याच कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपण विविध स्थळांना भेटी द्याव्या आणि अनेक अनुभव घ्यावेत. त्यासोबतच तो म्हणतो की आपलं आयुष्य हे खूप लहान आहे, त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या अनुभवांना अनुभवलं पाहिजेत आणि आपण आपल्या आनंदाने हे आयुष्य जगलं पाहिजेत. कवी वाचकांना हेही सांगू इच्छितो की आपण भरपूर वाचन करावं, कारण जे आपण पाहू शकलो नाही ते आपण वाचनातून अनुभवू शकतो. तो हेही सांगतो की आपल्याला आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला हवेत, मग ते सुखाचे किंवा दुःखाचे, आनंदाचे क्षण असोत, तर सर्व प्रकारच्या भावनांचा समावेश आपल्या आयुष्यामध्ये असावा. तो आपल्या अंतर्मनाचा आवाज आपण ऐकावा असं सांगतो. त्यासोबतच तो म्हणतो की आपण जर शांत राहू लागलो तर आपण हळूहळू नकारात्मकतेकडे वाटचाल करत असतो. म्हणून जो कोणी शांततेतही आयुष्याचा आवाज ऐकू शकतो तो
आयुष्यामध्ये सर्व काही मिळवू शकतो. आपण स्वतःचा सन्मान करायला शिकलं पाहिजे, आत्मसन्मान करायला शिकलं पाहिजे. जर आपण असं करू शकलो नाही तर आपला हा प्रवास नकारात्मकतेकडे सुरू होतो. स्टॅन्झा सेकंड. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. Here in the second stanza, the poet says, all are the same, no one is inferior or superior. He says, one should never lose self-esteem. How can one expect respect from others when we don't have any self-respect? The more we prefer silence, keep ourselves away from us, the more we stop them from helping us, then we travel to negativity and loneliness over anything else. We throw hope away from our life and start dying slowly. या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वजण हे समान आहोत, कोणीही उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही. आपण आपला आत्मसन्मान करायला हवं. जर आपण आपला स्वतःचा आत्मसन्मान करत नसू तर आपण इतरांकडून आदर किंवा सन्मान मिळवण्याची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून जर आपण शांततेचा पुरस्कार करू तर आपण इतरांपासून दूर फेकले जाऊ, त्यांना आपल्याला मदत करण्यापासून आपण वंचित ठेवू. म्हणून असं जर आपण केलं तर आपला प्रवास हा नकारात्मकतेकडे होईल, एकलकोंडेपणाकडे होईल आणि आपल्या आयुष्यातून आशा निघून आपण निराशेकडे प्रवास करू. म्हणून कवी आपल्याला स्वतःचा सन्मान करायला शिकवतो. थर्ड स्टॅन्झा. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स or do not speak to those you don't know, you start dying slowly. Here in this stanza, the poet advises us that we should recognize our bad habits and throw them away as soon as possible. We shouldn't allow our bad habits to overpower us. Whereas on the other side, it is challenging to acquire good habits, but once we are successful in getting good habits, it helps us in our better future. He says to look for new things related to life or career, keeping aside all the negative stuff. We should play with the colors of life, colors of different emotions like joys and sorrows, loyalty and disloyalty, etc. We should acquire ourselves, talk to every single one, or else we will be responsible for our monotonous life. मित्रांनो, या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतो की आपण आपल्या वाईट सवयी शोधायला हव्यात आणि लवकरात लवकर आपण या वाईट सवयीपासून परावृत्त झालं पाहिजे, आपण त्यापासून दूर गेलो पाहिजे. जरी चांगल्या सवयी ह्या अनुकरण करायला जरी अवघड वाटत असल्या तरी एकदा आपण या चांगल्या सवयींना जर आपल्या आयुष्यात आपण अवलंब केला तर आपल्याला एक चांगलं भविष्य मिळू शकतं. तो म्हणतो की आयुष्यात आपण हर तऱ्हेचे अनुभव घेणं आवश्यक आहे, कारण यातूनच आपण आपल्या मनात येणारी नकारात्मकता दूर लोटू शकू. आपल्याला आपल्या आयुष्यात येणारे आनंद, दुःख, इतरांप्रती असलेली कृतज्ञता यासारख्या सर्व अनुभवांचा आपण आपल्या आयुष्यामध्ये समावेश करावा. कारण आपल्या आयुष्यामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला आपण कोणत्याही व्यक्तीला आनंदाने त्याच्याशी समरस झालं पाहिजे, त्याच्याशी बोललो पाहिजे. नाहीतर आपण या सर्वांपासून दूर फेकले जाऊ आणि आपल्या एक रटाळवाण्या आणि त्याच त्या आयुष्याचा भाग होऊ. फोर्थ स्टॅन्झा. If you avoid to feel the passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Here in this stanza, the poet says everyone dreams of achieving their goal, and once they are successful in achieving the goal, they know how much efforts are needed to make it. That very moment is worth remembering. It feels so good to be successful. We should be living our life and do our best. Once we start residing without passion for doing great things, we start dying mentally. या कडव्यातून कवी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक जण आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, स्वप्नांचा पाठलाग करत असतो आणि जेव्हा आपण या स्वप्नांना आपण मिळवतो, आपलं ध्येय आपण साध्य करतो, तेव्हा आपण त्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या जाणीवपूर्वक आपण त्या प्रयत्नांचं स्मरण केलं पाहिजे. त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो खूप
समाधान देणारा असतो, महत्त्वपूर्ण असतो. त्यासोबतच आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला मिळवायचं आहे तर ते सर्वोत्तम असं मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. जर आपण या आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांना जर बाजूला सारू आपण, तर आपल्याला महान अशा गोष्टी करता येणार नाहीत आणि तेव्हाच आपला प्रवास हा निराशतेकडे सुरू झालेला असतो. मनाने आपण मरायला सुरुवात झालेली असते. लास्ट स्टांजा. If you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Here in this stanza the poet says that one must keep doing things they like and keep gaining experience. Life will be boring and monotonous. We must be cautious while choosing our job and we should go for the one we are comfortable with. Sometimes we go for one we are meant to do and we get disappointed because we don't want to go out of our comfort zone. We don't like taking risk. We don't challenge our talent. We don't chase our dreams. And all this becomes burden and it kills one from inside slowly. या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपण नवनवीन गोष्टी करायला हव्यात, ज्यातून आपल्याला हर तऱ्हेचे अनुभव मिळत असतात आणि आपण त्या रटाळवाण्या आयुष्यातून बाहेर निघू इच्छितो. आपण नव्या अनुभवांचा आपण आपल्या आयुष्यात समावेश करायला हवा आणि आपण आपलं जॉब, आपलं करिअर निवडताना खूप लक्ष दिलं पाहिजे. आपण सावध असलं पाहिजे. ज्या व्यक्तींसोबत आपल्याला सहवास, त्या व्यक्तींचा आनंदमय वाटतो, त्यांच्यासोबत राहायला आपण हरकत नाही आणि जर तसा तो आनंद मिळत नसेल तर आपण त्या नात्यांमध्ये बंधनामध्ये अडकून न पडता आपण त्या नात्यापासून मुक्ती घेतलेली चांगली ठरेल. काही वेळेला आपण ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या गोष्टींना धरून बसतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये निराशेचे मळब दाटून येतात, निराशा तयार होते आणि अनेक वेळा असंही आपण आपल्या कृतींमधून आपल्याला जो कम्फर्ट झोन आहे, आपल्याला जी सुरक्षित जागा वाटते ती सोडायला आपण तयार नसतो. परंतु कवी आपल्याला सांगतो की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला हवं आणि अनेक साहस करायला हवेत. आपल्या आयुष्यामध्ये आपण रिस्क घ्यायला हवेत. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये रिस्क घेतले नाही तर आपण आपल्या स्वतःचा सन्मान करत नाहीत किंवा आपण आपल्या टॅलेंटचा, आपल्या बुद्धिमत्तेचा आपण उपयोग करून घेत नाही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, असं कवीला वाटतं. म्हणून हे जर असं तुम्ही आयुष्यामध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयार नसाल तर एक प्रकारे तुम्ही तुमच्या अंतर्मनातून मृतप्राय व्हायला सुरुवात झालेली असते आणि एक नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये येऊन राहते. अशा प्रकारे कवीने या कवितेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आयुष्य जगणं किती महत्त्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये सतत नवनवीन प्रयोग करणे, नाविन्यपूर्ण गोष्टींचा अनुभव घेणे किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मित्रांनो, या कवितेच्या प्रत्येक कडव्यादरम्यान या कवितेत वापरलेले अलंकार आपल्याला सविस्तरपणे या स्क्रीनवर दिसतील. आपण लक्षपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहावा. नाउ लेट अस लर्न द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट पॉइंट इज टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाइंग स्लोली. Poet Pablo Neruda. Third point, rhyme scheme. The poem does not have any rhyme scheme. It is written in free verse. Theme or central idea of the poem. The poem revolves around the subject that life must be enjoyed, cherished and lived to the fullest. It says that we should look for passion, follow our dreams and take chances to make the most of life. If we don't do that, we are wasting our life. And the last point is figures of speech. The figures of speech used in the poem are antithesis, hyperbole, metaphor, repetition, tautology and transferred epithet. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.